हॅलो एव्हरीवन, साई फूडीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत व्हेज पुलाव। त्यासाठी लागणारे साहित्य: टोमॅटो, वाटाणा, कॅरट, कॉर्न, कॅप्सिकम, चिली, बे लीफ, कोरिअँडर, ऑनियन आणि बाकीचे सर्व खडे मसाले। तर मी पहिल्यांदा पॅनमध्ये 3 स्पून ऑइल घातले। त्याच्यामध्ये घातले तमालपत्र अँड जिरे तडतडल्यानंतर मी बाकीचे सर्व खडे मसाले घालून घेतलेत। त्याच्यानंतर आपण घालूयात कांदा। आता कांदा भाजताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तो आपल्याला ब्राऊन होऊन द्यायचा नाही आहे, तो आपल्याला जस्ट कुक करून घ्यायचा आहे आणि मऊ करून घ्यायचा आहे बस। आता कांदा आपण चांगला भाजून घेतोय, ब्राऊन होऊ देऊ नका, ही गोष्ट लक्षात ठेवा। व्हेज पुलावसाठी ब्राऊन कांदा नाही लागत। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात बाकीचे सर्व। आता आपण त्याच्यामध्ये घातले जिंजर गार्लिक पेस्ट। ओके, जिंजर गार्लिक पेस्ट तुम्ही जे आलं लसूण आहे ते तुम्ही ग्रेट पण करून घेऊ शकता किंवा तुम्ही पेस्ट पण यूज करू शकता। त्याच्यामध्ये घालूयात आपण गाजर पहिल्यांदा ह्याच्यासाठी घालायचं, त्याला जास्त वेळ लागतो कुक व्हायला त्याच्यामुळे। नंतर घालायचं आहे कॉर्न। मी कॉर्न आणि कॅरट दोन्ही बॉईल करून घेतलेलं नाही, ते ॲज इट इज घातलेलं आहे। ते चांगलं मिक्स करून घ्या। ते चांगलं भाजू देत। नंतर आपण त्याच्यामध्ये घालतोय वाटाणा। फ्रोझन वाटाणा आहे हा, त्याच्यामुळे मी ॲज इट इज घातलेला आहे। जर तुमच्याकडे कच्चा वाटाणा घेत असेल तर बॉईल करून घ्या, तो शिजणार नाही। नंतर मी घातले त्याच्यामध्ये कॅप्सिकम, नंतर घातले मिरची ना आपली टेस्ट जे पुलावची आहे ते एनहान्स होणार आहे टेस्ट, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये मिरची ॲड केलेली आहे। ते व्यवस्थित कुक करून घ्या, व्यवस्थित भाजून घ्या। नंतर आपण त्याच्यामध्ये घातलाय टोमॅटो। ॲक्च्युली टोमॅटो मी थोडा घातलाय कारण आमच्या घरात जास्त टोमॅटो आवडत नाही, त्याच्यामुळे मी थोडासा यूज केलाय, बाकीचा ठेवून दिलेला आहे। आता बघताय थोडा वेळ तसंच राहू द्या। नंतर परत ते मिक्स करून घ्या। आता त्याच्यामध्ये मी घातलेला आहे हिंग, रेड चिली पावडर अँड काश्मीरी लाल मिर्च पावडर। आता घातलाय पुलाव मसाला। तो व्यवस्थित मिक्स करून घ्या। बघताय तुम्ही आता तो व्यवस्थित मिक्स झालेला आहे। मी थोडा वेळ तसंच लो फ्लेमवर राहू दिले, त्याच्यामुळे ते व्यवस्थित सगळे व्हेजिटेबल्स आहेत ते कुक होतील। नंतर ॲड केले सॉल्ट। मी ह्याच्यामध्ये सॉल्ट माझ्या टेस्टनुसार ॲड केले। मीन्स मी पहिल्यांदा बॉईल करताना राईस ते सुद्धा सॉल्ट घातलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही फक्त व्यवस्थित करून घ्या। हा माझा पूर्णपणे बासमती राईस आहे। आपल्याला पुलावसाठी बासमती राईसच वापरायचा आहे, लॉंग ग्रेन। जर समजा आपण साधा राईस वापरला तर तो व्यवस्थित टेस्टला लागणार नाही। आपला व्हेज पुलाव आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अजून एक टिप लक्षात ठेवा, जेव्हा आपण पुलावसाठी राईस बनवतो तेव्हा तो पहिल्यांदा अर्धा ते पाऊण तास
पाण्यामध्ये भिजत ठेवा, म्हणजे तो फुलेल. आता बघा तुम्ही ते व्यवस्थित मिक्स करून घेते. जेव्हा मिक्स कराल तेव्हा गॅसची फ्लेम स्लो राहू देत. बघा व्यवस्थित मिक्स करून घ्या राईस. त्यात थोडासुद्धा पांढरा नाही राहिला पाहिजे. ते व्हेजिटेबल्समध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. स्लोली मिक्स करा. तांदळाचे दाणे तुटले नाहीत पाहिजेत, नाहीतर ते आपला पुलाव छान नाही दिसणार. बघा आता व्यवस्थित मिक्स करून झालाय. आता त्याच्यामधून वरून घालतोय आपण कोरिअँडर. हा आपला रेडी आहे व्हेज पुलाव. थँक्यू. तुम्ही मला साथ दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी